फेस आहे टॉपचा फेस, त्या फेसला आपल्याला चॅम्परिंग करायचं. आता चॅम्परिंगच्या दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय आहे की तुम्हाला फक्त ते काय एक ब्लॉक देतील, हे याचा ब्लॉक आहे, त्याच्या आउटरमध्ये तुम्हाला चॅम्परिंग करायची, ती एक कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन काय असते की डिझाईनमध्येच तुम्हाला चॅम्परिंग दिलेलं असतं. ह्या मॉडेलवरती चॅम्परिंग केलेलं आहे का? नाही. एक कंडिशन काय आहे की इथं चॅम्परिंग केलेलं नाही, ही एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन काय, चॅम्परिंग पण असते. ठीक आहे, तर आपण ही पहिली कंडिशन बघू. माझ्याकडे फक्त मॉडेल दिले त्यांनी आणि इथं डिझाईनमध्ये चॅम्पर नाही आहे, तर मला इथं चॅम्पर मारायचं. ठीक आहे, तर टॉप व्यू सेट आहे, ऑफसेट सेंटरला सेट केला आहे आपण. ठीक आहे, स्टॉक सेटअप देऊ. आपल्या चॅम्परला अँगल किती असते? 45 डिग्री. टूल पाथमध्ये यायचं, इथे गेलं, इथे म्हणायचं मॉडेल चॅम्पर, इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यावर चेन द्यायला लागते. इथे क्लिक करायचं, चेन जॉमेट्री, ही चेन द्यायची. ह्या फेसला चॅम्पर करायचं ना, चेन दिली. ओके, नंतर टूल, तर चॅम्परसाठी आपण चॅम्पर टूल वापरणार आहे. क्लिक करून क्रिएट टूल करायचं. इथे आहे आपल्याकडे चॅम्पर मिल घेतलं. नेक्स्ट, हे 25 डायमीटर आहे त्याचं ओव्हरऑल, आउटर 25, त्याची ओव्हरऑल लेंथ 75, कटिंग फ्लूटला ती 25 mm, अँगल किती वॉलचा 45 डिग्री. आज हेच टूल घेतलं, फिनिश, स्पीड वगैरे पीरियड टाकून दिला. कट पॅरामीटरमध्ये चॅम्पर विड्थ. आता आपल्याला चॅम्परची विड्थ टाकायला लागेल. किती विड्थ पाहिजे चॅम्परची? किती पाहिजे तुम्हाला? 5 mm पाहिजे. 5 mm विड्थचा चॅम्पर, 45 डिग्री अँगल. ठीक आहे, ह्या फेसवरती. आणि बॉटम ऑफसेट म्हणजे काय आहे, आता आपल्याला किती mm जायचं खाली? 5 mm विड्थ. हां, त्याच्या खाली 1 mm विड्थ आपण टाकते बॉटम ऑफसेट, कावर बरोबर असतात. खाली एक काय करतो, 1 mm 5 घेतो. ठीक आहे, 1 mm ऑफसेट टाकलं, बाकी चेंज करायचं नाही. म्हणजे ते 5 mm सोडून अजून 1 mm एक्स्ट्रा घेते का? 6 mm. तर चॅम्परिंगमध्ये अजून 5 mm दाखवतो. चॅम्पर 5 mm च येणार ना. डेप्थ ऑफ कट काय द्यायची गरज नाही. कट पॅरामीटर एवढं टाकायचं, डेप्थ ऑफ कट द्यायची गरज नाही. बाकी लिड ऑफ करतो. मल्टीपासेस काही गरज नाही. लिंकिंग पॅरामीटर 5 mm द्यायची, त्यामुळे हे इथं ऑप्शन येत नाही. रेफरन्स फ्रॉम मशीन प्लेन टॉप ते जडासूट द्यायची गरज नाही का? 5 mm टाकले वेळ, त्याच्यावर आम्ही किती जाणार खाली. हे काय झालं आपलं चॅम्पर. तर आपण फ्रंटनं पाहिलं, होममध्ये जाऊन ॲनालाइज टूल पाथ म्हटलं. ऑप्शन 1 mm ना, 5 mm पर्यंत चॅम्परिंग होईल. 1 mm काय, ठीक आहे. बॉटम ऑफसेट टाकतो आपण. तर चॅम्परिंग किती वेळ 5 mm होणार आहे, पण 1 mm आपला ऑफसेट आहे. आपण पुढे चेक केलं. सिमेट्रिक व्ह्यू, बॅक प्लॉट. तर मला टाकायचं असेल तर तुम्ही 0 टाका त्यावर. आता डायरेक्ट जॉबवर प्लस होते तो. चाललं का असं? नाही चाललं. बरोबर, तर आपल्याला काय लागेल मग त्याला बाहेर ठेवायला लागेल. असं येणार सिंगल पास म्हणून. तर इथे पॅरामीटर कटिंग बोवादे 3D मध्ये आपण. त्यांना ते म्हणलं ते माझ्या ते अकाउंटचं लॉस आहे, तर त्यांनी सेट करायचं पॅरामीटरमध्ये जायचं, इथे ट्रेस करायचं होतं. इथे लेन किती टाकायचे? 100% रेडियस टाकलं नाही तर लेन 0 करू आणि ओके करू. आता काय होते हे बघा, टोली ती एंट्री करते बाहेरून असं येतं. हे सेफ आहे ना.
सेफ चाललंय. बाहेर येताना आपण तसंच म्हणजे काय होईल, बरोबर. प्रॉपर होईल, म्हणजे चॅम्परिंग प्रॉपर होईल. ठीक आहे. हम्म. तर हे 2D चॅम्पर. आता पहिली कंडिशन काय होती आपल्या जॉब म्हणजे डिझाईनमध्ये चॅम्पर नव्हता, तर आपण आपल्याला मॅन्युअली सांगितलं 5 mm विड्थचा चॅम्पर पाहिजे, तेवढ्या विड्थचा आपण चॅम्पर बनवला. बरोबर. आणि दुसरी केस काय आहे की डिझाईनमध्ये चॅम्पर सिंगल आहे. सिंगल कंट्रोल तर हेच ऑपरेशन आता जे आपण आपण चॅम्परिंग केले, हेच ऑपरेशन आपण काउंटरमध्ये करू शकतो. काउंटरमध्ये कसं काउंटरमध्ये पण करू शकतो. फुलपाथमध्ये गेलो, कसं काउंटर करू शकतो, चेन देऊन टाकायचं. देऊन चेन दिल्यावर डब टाकायचं जटला डायरेक्ट. आणि तू इथं डायरेक्ट चेन दिली मी क्लॉक वगैरे असं ओके केलं. काउंटरमध्ये टूल घेतलं, चॅम्पर टूल, कट पॅरामीटरमध्ये गेलो, इथं ऑप्शन आहे 2D चॅम्पर काउंटरमध्ये पण. कारण अगोदर काय होतं, अगोदरच्या वर्षामध्ये इथूनच चॅम्परिंग करायचे, पण आता त्याने आता काय केले, मॉडेल चॅम्पर म्हणून एक सेपरेट टूल पॅक केले आहे. तर अगोदर काय करायचे, इथंच करायचे. इथंच तुम्ही विथ टाका 5 mm, ऑफसेट 1 mm टाकला, बाकी काही लिनियर ऑन केले, लेन 0 केली, बाकी काहीच टाकायचं, ॲपलोड केलं तर 0 टाकायचं. जरा सिम्पल. ठीक आहे. हे काउंटर रॅपिंग करू शकतो आपण. ही पहिली कंडिशन झाली. आता सेम दुसरी कंडिशन काय आता, किंवा इथे चॅम्परिंग द्यायची. परत मी इथे गेलो सॉलिडमध्ये, कंडिशन चॅम्पर म्हटलं, किती एम पाहिजे ते, सेम 5 एमचं. ठीक आहे. 5 एमचं क्लिक करून टाकतो. ऑफसेट रॉ मटेरियल. आणि डिझाईनमध्ये चॅम्पर दिला, मला माहित नाही किती तुम्हाला माहित नाही किती चॅम्पर आहे. तुम्ही म्हणता 5 एम, पण मला माहित नाही किती एमचं. डिझाईनमध्ये दिले मला, डायरेक्ट चॅम्परिंग करायची. ठीक आहे. त्याला अगोदर मी काय करतो, करवालेज करतो, लाईन सिलेक्शन होत नाही, बाय फ्रेम करवालेज सिलेक्शन. ठीक. परत टूलपाथमध्ये मॉडेल चॅम्पर चेन द्यायची. आता जेव्हा तुमच्या डिझाईनमध्ये चॅम्पर असते ना, त्यावेळी चेन द्यायची खालची. हे बंद केलं, हे बंद केलं, ही चेन द्यायची खालची. चॅम्परची एकदम बॉटम चेन द्यायची आणि ओके करायचं. बाकी सेम प्रोसिजर आहे. क्रिएट टूल, चॅम्पर मेन सेम घेतलं, कट पॅरामीटर. आता जेव्हा तुम्ही डिझाईनमध्ये चॅम्पर दिलेलं असतं ना, त्यावेळी इथे वीड टाकायची गरज नाही. आपण ऑलरेडी काय केले, बॉटम चेन घेतले, त्यामुळे टाकायची गरज नाही वीड वगैरे. बाकी सगळं ऑन केलं, इथे काहीच नाही, डायरेक्टली ओके वाटलं. ठीक आहे. एंट्री करा, जर होममध्ये जाऊन चेक केला पुन्हा टूल पाहतो, एंट्री फ्रंटनं बघितलं आपण, एक ऑफसेट 5 एमचा चॅम्पर, 1 mm ऑफसेट -7. ठीक आहे. म्हणजे 2 कंडिशन. काय कंडिशन आहे, पहिली की डिझाईनमध्ये चॅम्पर दिलेला आहे, दुसरी कंडिशन काय की फक्त रॉ मटेरियल एक ब्लॉक तुमच्याकडे. ठीक आहे. समजलं मॉडेल चॅम्पर. हेच काउंटरने करू शकता सेम.